भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशाण. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 8 अवधूतांचे गुरुगुण आणि गणिका गीत याचा भाग 5. पिंगळा मनात म्हणत होती, किती मी मूर्ख आहे. मला खरं सुख कशात असतं ते समजलंच नाही. नारी मनाला पुरुषाच्या संगाची ओढ स्वभावतःच असते. जर तिनं त्या श्रीरंगाचा संग धरला तर तिला सुखाबरोबर श्रीरंगाची प्राप्ती होईल आणि तिच्या कामप्रवृत्तीची निवृत्ती होईल. रमेचा रमण तो रमाकांत होय. त्याला सोडून मी देह कायेच्या तृप्तीसाठी जगत आले. माझ्या देहाची तृप्ती थोडीफार झाली, पण माझा जीव नित्य अतृप्तच राहिला. बाहेरच्या कुणा अधम पुरुषाला मी लक्ष्मीकांत समजून त्याच्याशी एकांत भोगला. ते शरीर मला धनिक वाटलं, पण ते कृपणच निघालं. कुणाजवळ पूर्ण तृप्तीचं धन नव्हतं. अतृप्तीतल्या धनानं माझी अतृप्तीच वाढवली. आज माझी मलाच लाज वाटते. माझ्या मनातील वासना आज विटून गेली आहे. ज्यांची मी नेहमी वाट पाहत असे त्यांनीच माझी आज वाट लावली आहे. मी स्वतःला खूप रूपवान समजत होते. माझ्या देह सौंदर्यावर लोक जीव ओवाळून टाकतात असा माझा समज होता. परंतु आज माझ्या लक्षात आलं की लोकांना देहापेक्षा वासनापूर्ती जास्त महत्त्वाची होती आणि मी देहाची, त्यांच्या सौंदर्याची किंमत करीत होते. वस्तुतः नरदेह हा वरून कातड्यानं झाकलेला असल्यानं त्याची आतली अवस्था कुणाच्याच लक्षात येत नाही. रक्त, मांस, हाडं अशा अमंगळ गोष्टीनं तो भरलेला आहे. शरीरातून वाहत असलेल्या श्लेष्मा शोणितातून वासना वृत्तीचा गाळ वाहत असतो. जणू ती विकारांची बंद गटारं असावीत. त्याला 10 दारं आहेत. थोडक्यात देह म्हणजे मलमूत्र मांस यांचा कोथळा आहे. तो बाहेरून सजवून त्याचं आलिंगन चुंबन घेण्यात मी स्वतःला धन्य मानित आले आणि हेच सुखाचं समजून मी जगत आले. त्या जगण्याचा मला कधी कंटाळा आला नाही. परंतु आज मला माझं कळून आलं आहे की क्षणभरीच्या सुखासाठी मी त्या सौख्यदायकाला विसरून गेले. ज्यानं मला हा सुंदर देह दिला, सौंदर्य रूप दिलं, त्या सौंदर्यनाथालाच मी विसरले. त्या चैतन्यनाथाची मी ओळख करून घेतली नाही, तसा विचारही माझ्या मनात आला नाही. या उलट ज्यांच्या मानगुटीवर मृत्यू ठाण मांडून बसला आहे आणि ज्यांना केवळ तीच एक चिंता ग्रासून आहे, अशा चिंतेश्वरांची मी दासी झाले. त्यांची तात्पुरती का होईना पण अर्धांगी झाले आणि अंगसुखाची सवंगडी झाले. त्यातून कोणतं सुख मी मिळवलं? ते मला खरंच पुरलं का? रोज नवा गडी, नवी घडी घडवता घडवता मी घडी घडी सडत होते हे मला कळलंच नाही. पण आज माझी झालेली परवड, त्यातून पाझरलेले हे निराशेचे कढ, यातून माझं समग्र जीवन माझ्यासमोर उघडं झालं आहे. माझं कर्म, माझा धर्म, यातून घडलेलं माझं चरित्र हे जारिणी, पापिणी, स्त्रैण असं झालं आहे. त्याचा आज मला पूर्ण पश्चात्ताप होत आहे. पश्चात्तापानं मन दग्ध झाल्याशिवाय ते चिंतन करीत नाही. तोवर ते फक्त चिंताच करीत असतं, तीही सुखाची व भोगायची असते. खरं सुख कोणतं हे न कळल्यामुळं मानवी मन भासमय सुखामागे धावत असतं हेच खरं आहे. सुखाची हाव संपत नाही, तशी मनाची धावाधावसुद्धा संपत नाही. त्याला असाच एखादा घाव बसावा लागतो. अवधूत म्हणाले, यदुराजा, पश्चात्तापानं होरपळलेलं मन काय विचार करतं ते ऐक. पिंगळा मनात म्हणाली, आज माझं भाग्य उदयाला आलं आहे असंच मला वाटतं. गर्द अशा निराशेच्या विहिरीत बुडाल्यामुळे
आणि मला झालेल्या अतीव दुःखामुळे मला विवेक काय तो कळला. विवेकातून वैराग्य जागृत झालं ही त्या जगदीश्वराची मजवर झालेली कृपाच समजायला हवी. आता माझ्या देहातील वासना पूर्णपणे संपली. माझी मला जाण आली ही उपरतीच आहे. आता त्या कृपावंत ईश्वराचे चरण मी सोडणार नाही. त्यांचं स्मरण करता करता मला मरण आलं तरी ते मी आनंदानं स्वीकारेन. देवा दयाघना, ही पिंगळा तुला सर्व भावे शरण आली आहे, शरण आली आहे. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, अवधूत सांगत असलेले हे गणिकेचे विचार ऐकता ऐकता यदुराजाचं भान हरपून गेलं. तो वनात अवधूतांच्या आश्रमात होता हेही क्षणभर विसरला. त्याच्या डोळ्यासमोर ती विदेह नगरी, साज शृंगार करून धनिकांची वाट पाहणारी पिंगळा गणिका, तिची ती निराशा, निराशेतून झालेला विलाप, हे सर्व समोर घडतंय असं दिसत होतं. पिंगळेचे शब्द निशब्द त्याचं हृदय हेलावून गेले आणि शेवटी मी सर्व भावे शरण आली आहे हे तिचं वाक्य ऐकताच राजाच्या नयनातून आसवं केव्हा पाझरू लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. तो कावरावावरा आणि भारावला आहे हे लक्षात येताच अवधूतांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला शांत केलं आणि म्हणाले, यदुराजा, पिंगळेच्या या गणिका गीतातून हेच अपेक्षित आहे. राजा, या संसाररूपी माया नदीत विषयांच्या सुसरी सर्वत्र फिरत असतात. लोभ मोहाचे गळ टाकून विकारांचे कोळी जागोजागी उभे असतात. या नदीतच स्वैरपणे मासे पोहत असतात. मानवी जीवन या माशाप्रमाणे असतं. नदीतच पोहायचं, नदीचंच पाणी प्यायचं, नाकातोंडात न जाईल याची आपणच दक्षता घ्यायची. नदीत खडक असतात तसं शेवाळंही असतं. आपले पाय घसरणार नाहीत याची काळजी घेणं ज्याला साधलं तोच या माया नदीत तरून जातो. त्यालाच परमार्थाचा अर्थ कळतो. विषयांची आसक्ती संपल्याविना निरासक्ती येत नाही आणि निरासक्तीविना मनाचे संकल्प संपत नाहीत. संकल्प नाहीत तसे विकल्पही जातात. मनात प्रेम, भक्ती, करुणा याची साठवण झाली की परमार्थ साधतो हे निश्चित समजावं. राजा, या गणिकेला निराशेतून पश्चात्ताप झाला, पण तो तात्पुरता नव्हता. त्यानं ती अंतर्बाह्य बदलली. तिनं आपला जीवनक्रम बदलला. तिच्या मनाचा आकांत आता त्या एकांतासाठी राहिला नाही, तर तो श्रीकांत, तो रमाकांत, हाच माझा कांत आणि हाच माझा अंत या भूमिकेवर तिचं जीवन तयार झालं. तिच्या देहाचं देहपण, मनाचं मीतूपण पूर्णपणे सांडून गेलं आणि आता आत्मभावानं त्या जगजेठीला मिठी कशी मारता येईल ही एकच दृष्टी आली. समाधीची शय्या, आत्मारामाची काया, श्रीरंगाचा संग, तोच तिचा आत्मसंग झाला. अशी ही पिंगळा गणिकेची कथा आहे. केवळ पश्चात्तापातून तिचं जीवन बदललं, पूर्ण परावर्तित झालं. तिनं आपला उद्धार केला. तिचं हे परिवर्तन योगीजनांना मार्गदर्शक आहे असं वाटल्यानं मी तिला गुरुस्थानी मानलं. सामान्य जनांनाही ही कथा बोधपर आहे असं बोलून अवधूत बोलायचे थांबले. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, मानवी जीवनात खरी सुखशांती ही एका वैराग्यातूनच येत असते. जोपर्यंत वैराग्य येत नाही तोपर्यंत दिसणारी सुख ही मृगजळाप्रमाणे भासमय असतात. आशा, लोभ, मोह, देह, ममता यातून मिळणाऱ्या सुखात दुःखाची बीजं खोलवर रुतलेली असतात. जीवाच्या ठिकाणी ज्या इच्छा वासना असतात त्याच जीवाला आशेला लावतात आणि या आशेतून लोभ मोह या गर्तेत तो गोवला जातो. आशा आकांक्षा जिवंतपणी जीवाला सोडत नाहीतच, पण मरणानंतरही त्याच्या मानगुटीवर बसतात आणि जीवाला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतात. म्हणून हा आशापाश,
हाच खरा मायापाश आहे. साधकानं आपल्या उद्धारासाठी हा आशापाश तोडायला हवा, तीच साधना करायला हवी. जो आशापाश तोडतो तोच समाधी सुख जोडतो. हे सूत्र साधक मुमुक्षूनं लक्षात ठेवावं. राजा योगी या भाग्याचा भाग्यवंत असतो, म्हणूनच तो सर्वत्र वंद्य असतो. अवधूतांनी यदुराजासमोर सुरू केलेलं गुरु आख्यान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत होते, तेच शुकाचार्य परीक्षित राजाला सांगत होते. परीक्षिताची जिज्ञासा वाढत गेली. वेळ बराच झाला होता हे पाहून शुकाचार्य म्हणाले, राजा, या गणिका गीतानंतरचा भाग मी उदयीक सांगेन. आणि या भागाबरोबरच पुष्प 8 अवधूतांचे गुरुगुण आणि गणिका गीत याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.